नेते किरीट सोमय्या आज रत्नागिरी दौऱ्यावरती निघालेत। साई रिसॉर्टवरच्या कारवाईच्या पाठपुराव्यासाठी ते रत्नागिरीत चाललेत। आज रत्नागिरी पोलीस अनिल परब यांच्या विरोधात झालेल्या एफआयआर मध्ये आपलं स्टेटमेंट घेणार असून अनिल परब यांना हिशोब द्यावा लागणार असा इशारा सोमय्या यांनी दिलाय। मुरुडमधल्या साई रिसॉर्टनं सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। तेजस एक्सप्रेसनी ठाण्यावरून रत्नागिरीसाठी निघालो आहे। अनिल परबला हिशोब द्यावा लागणार। रत्नागिरी पोलीस अनिल विरुद्धता एफआयआर मध्ये आज माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे। रिसॉर्टसाठी पैसा कुठून आला, कुठे गेला, फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग, अनिल परबला हिशोब द्यावाच लागणार। तर किरीट सोमय्या आज सकाळीच तेजस एक्सप्रेसला निघालेले आहेत, रत्नागिरीमध्ये जातील आणि अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी आता किरीट सोमय्या यांचा जबाब सुद्धा नोंदवला जाणार आहे आणि त्याचसोबत कारवाई संदर्भातला पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा एकदा किरीट सोमय्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या मुरुड समुद्रकिनारी असलेला साई रिसॉर्ट आणि सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावरती आहे आणि म्हणूनच या सगळ्याचा कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या पुन्हा एकदा आज रत्नागिरीला रवाना झालेत आज सकाळीच।